नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फुडी रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज बनवूया महाराष्ट्राच्या अस्सल चवीचे खारं वांगं. हिरव्या मिरचीच्या वाटणाने बनवलेला एक झणझणीत, सुगंधी आणि जिभेवर रेंगाळणारा हा पदार्थ आहे. गरम खरपूस ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हे खारं वांगं म्हणजे अक्षरशः अमृतासारखं लागतं. तर मग तुम्हाला आवडतं की नाही खारं वांगं आणि तुम्ही कशा पद्धतीने करता मला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा. तर काय केलेलं आहे, सर्वात अगोदर काटेरी वांगे निवडलेली आहेत आणि बघू शकता मस्त ताजी ताजी वांगी घेतलेली आहेत. याला आपण असे देठ थोडंफार काढायचं, जास्तीचं काढायचं नाही आहे, कारण देठाने ना खूप छान अशी चव येते वांग्याला. तर त्यामुळे मी थोडंफार देठ जे आहे ते अगदी थोडं काढलेलं आहे, जास्तीचं नाही काढलेलं. आणि अशी वांगे मधोमध कापून घ्यायची आहेत आणि पाण्यामध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून ही जी वांगी आहेत ना ती काळी नाही पडले पाहिजे यासाठी. तर आता वाटण पाहूया. वाटणामध्ये घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, त्याचबरोबर कोथिंबीर, आलं, लसूण, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा भाजूनच घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या आणि जिरे घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जे साहित्य आहे ते टाकून घेते आणि मिक्सरला वाटून घेते. मंडळी, ह्या वाटणाची तर खरी कमाल आहे खारं वांग्याच्या रेसिपीला, कारण ह्या वाटणाने अशी चव येते ना की खरंच खारं वांग्याची जी चव आहे ना ती दुप्पट होते. तर यामध्ये अगदी थोडंफार पाणी टाकलेलं आहे, कारण छान असं वाटलं जावं यासाठी. आणि बघू शकता मस्तच वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे वाटण आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मला तर पर्सनली खूप आवडतं, माझा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे हा खारं वांगं. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत हळद पावडर आणि मीठ, कारण वाटणामध्येच ऑलरेडी सगळं ॲड केलेलं आहे. तर इथे मी टोमॅटोचा वगैरे वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला टोमॅटो हवं असेल ना तर बारीक चिरून घ्या आणि ह्या वाटणामध्ये टाका आणि मग हे वाटण जे आहे ना ते वांग्यामध्ये भरणार आहोत. मी इथं टोमॅटो स्किप केलेला आहे. तर वाटण जे आहे ते मिक्स करून घेऊया, सर्व मीठ वगैरे एकजीव करून घेऊया, हळद. आणि जी वांगे आपण चिरून घेतलेले आहेत ना मधोमध, त्या वांग्यामध्ये हे वाटण एक एक करून फुल असं भरून घेऊया. आणि मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते, मस्तच असं पूर्ण दाबून दाबून भरून घेतलेलं आहे. यामध्ये मसाला जो आहे तो निघला नाही पाहिजे यासाठी एक एक करून सगळ्या वांग्यामध्ये जो आहे ना तो मसाला मी भरून घेतलेला आहे. यानंतर जो राहिलेला मसाला आहे तो तसाच ठेवायचा आहे, कारण नंतर यामध्ये अगदी थोडंफार एक्स्ट्राचं पाणी यूज करायचं आहे आणि हा मसाला आपण वापरणार आहोत नंतर. माझा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि हे खारं वांगं आहे ना तुम्हाला आवडलं की नाही हे सुद्धा कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता काय करूया, गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. नाही टाकलं तरी चालतं, कारण आपण वाटणामध्ये जिरे टाकलेले आहोत ऑलरेडी. तर जिरे आणि मोहरी छान अशी फुलली गेल्यानंतर यामध्ये मी वांगी टाकलेली आहेत, जे की आपण वाटणाने फुल असे भरून घेतलेले आहेत ते. त्याचबरोबर असेच थोडंफार तेलामध्ये अगदी एखाद मिनिटभर परतून घेऊया आणि यावरती झाकण ठेवूया, म्हणजे जी वांगी आहेत ना ती छान अशी तेलामध्ये परतली जातील. अगदी 2 ते 3 मिनिटानंतर झाकण खोलून पाहूया. मस्तच वांगी जी आहेत ना ती छान अशी तेलामध्ये परतली गेलेली आहेत. आता यानंतर काय करायचे, जे राहिलेलं वाटण होतं ना त्यामध्ये थोडंफार पाणी ॲड करायचं आहे आणि हे वाटण ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर वाटण जे आहे ना ते टाकून घेते. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वांगं जे आहे ना ते शिजेपर्यंत वाट पाहूया, कारण वांग्याला आहे ना जास्तीचा वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी. अगदी 3 ते 4 मिनिटे पुरेसे आहे. खूप जास्त काही शिजवायचं नाही आहे वांग्याला, कारण जी चव आहे ना ती पूर्णपणे निघून जाते यासाठी.
अगदी थोडंफार कमी शिजवायचं आहे आणि बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे वरती आणि चेक करून पाहिलं तर वांगं जे आहे ना ते छान असं शिजलं गेलेलं होतं. तर ही वांग्याची भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत खूप एन्जॉय केली. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.